वंचितच्या कार्यकर्त्यांकडून ठाण्यामध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। ठाण्यातील वागळे इस्टेट इंदिरानगर भागात कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भात गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत। गणेश, वंचितच्या कार्यकर्त्यांकडून ठाण्यामध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच वर्षा, आपण ठाण्यातील वागळे स्टेट इंदिरा नगर परिसरात आहोत। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहे। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी दुकानं असेल, रिक्षा स्टँड असेल, हे सर्व आता बंद करण्याची हाक करत आहे। सध्या तरी आता या ठिकाणी हात जोडून हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे ते बंदची हाक करत आहेत। मात्र पाहायला गेलं तर आता ठाण्यातनं ही सुरुवात झालेली आहे। मात्र कुठल्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे, जागोजागी नाक्यावरती। मात्र सध्या तरी आता या ठिकाणी घोषणाबाजी सुरू झालेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्ते आता आक्रमक दिसून येत आहेत। पाहायला गेलं तर ठाण्यातील वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरात आता जी दुकानं आहेत, रिक्षा स्टँड आहेत, त्यांना विनंती करत आहेत हात जोडून। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता पाहायला गेलं तर ठाण्यात आता कशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या दिल्लीमध्ये गाजत असलेले जे आंदोलन आहे नीट परीक्षे संदर्भात, या संदर्भात पाहायला गेलं तर मुलांवरती लाठीचार्ज झाला होता। त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारचा हल्ला करणे पोलिसांचा निषेधार्थ, या ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ हे वंचित आघाडीकडनं बंदची हाक ठाण्यात देखील पुकारण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर आता सध्या तरी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आता रिक्षा स्टँड असेल आणि या ठिकाणी पूर्णतः दुकानं असतील, त्यांना आता या ठिकाणी विनंती करत आहे। मात्र याचा परिणाम आता या ठिकाणी ठाणेकरांवरती होणार आहे। पाहायला गेलं तर सकाळची वेळ आहे, कामावरती जाण्याची वेळ असते, त्यामुळे नक्कीच प्रत्येक रिक्षातनं या ठिकाणी नोकरदार वर्ग जात असतो। पाहायला गेलं तर काही दुकानं जे ते सेटर बंद ठेवण्यात आलेले आहेत, तर काही दुकानं या ठिकाणी सुरू आहेत। मात्र आता सध्या तरी या दुकानाच्या ठिकाणी पाहिलं तर पूर्णतः सेटर खाली करायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता या महाराष्ट्र बंदच्या हाकेला ठाण्यात देखील आता प्रतिसाद मिळायला सुरुवात झालेली आहे। सध्या तरी ठाण्यातील इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे ते आक्रमक झालेले आहेत। अनेक दुकानदारांकडे, अनेक व्यापाऱ्यांकडे ग्राहक हे येत असतात। मात्र आता कुठेतरी ग्राहकांना याचा फटका देखील बसू शकतो। बाजारात देखील या ठिकाणी आता दुकानं बंद करायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नीट परीक्षेत संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता फक्त या ठिकाणी पाहायला गेलं पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या तरी देखरेख हे ठाणे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो रस्त्यावरती आता कार्यकर्ते ते उतरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ठाणेकरांना देखील याचा फटका बसू शकतो। मात्र सध्या तरी शांततेच्या मार्गाने हे आव्हान जे ते प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे ते सध्या ठाण्यातील इंदिरानगर पासून सुरुवात झालेली आहे। आता हा जो रस्ता जो आहे तो नितीन कंपनी हा जंक्शनवरती जाणार आहे। भला मोठा चौक आहे, त्या ठिकाणी देखील आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, त्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती देखील हा मोर्चा आता धडकू शकतो। त्यामुळे नक्कीच पोलीस पिंजरा असेल, पोलीस बंदोबस्त असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या तरी ठाण्यामध्ये पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला या ठिकाणी कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। सध्या या ठिकाणी पोलीस सुरक्षेच्या नुसार या ठिकाणी आता आंदोलक जे ते रस्त्यावरती बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चितच गणेश, याकडे आपण लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद।